लॅपटॉप थोडासा ईज करतो, म्हणजे मोबाईल डिव्हायसेस मध्ये, म्हणजे मला असं वाटतं मोबाईल लॅप टॅब वगैरे असे डिव्हायसेस आहेत की ते स्पेशली तुम्हाला एंटरटेनमेंट वाल्या गोष्टींमध्ये अडकून ठेवतात, मला असं वाटतं. आणि लॅपटॉप हे असं एक मला असं वाटतं की डिव्हाइस आहे की जे तुम्हाला एज्युकेशनल थोड्या पर्पज मध्ये जास्त यूज करतात तुमच्या मोबाईल पेक्षा. कारण की सपोज कोडिंग करायची म्हणली, मला एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायची, तर मी एक लॅपटॉपवर जेवढं एफिशियंटली करू शकतो, मोबाईलवर तेवढ्या युटिलिटीज किंवा तेवढ्या सोयी सुविधा अवेलेबल नाहीयेत अजून सुद्धा. आणि जरी असल्या ना तरी मोबाईलचा मेन ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला ऍड दाखवणं, एंटरटेन करणं हा आहे. त्यामुळे जर स्टडी पर्पजनी जर तुम्ही विचार करत असताना तर डेफिनेटली एक लॅपटॉप घ्या, काही अडचण नाही. आज खूप चीप किमतीमध्ये मार्केटमध्ये चांगले चांगले लॅपटॉप भेटतात. बेसिक कॉन्फिगरेशन वाला कुठलाही एक लॅपटॉप घ्या, कुठलंही एक स्किल शिकायला चालू करा. आम्हाला म्हणायचं फक्त असंच आहे की आज आयटी मध्ये, आयटी सेक्टरमध्ये येण्यासाठी एज्युकेशन हा बॅरियर नाहीये, तुम्हाला फक्त स्किल्स असणं गरजेचं आहे.